गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि हॅपी संक्रांत. आज संक्रांत आहे आणि माझी संक्रांत म्हणजे संक्रांतीची सकाळ बघा कशी झालेली आहे. सकाळी सकाळी मला ही चिमणी त्रास द्यायला आली आहे आणि मला झोपेतून पण इथे सुटवलेलं आहे. हे बघा, हे बघा. सो बघा सकाळी सकाळी आणि ह्या चिमणीने मला उठवलेलं आहे झोपेतून सकाळी सकाळी. सो दिवसाची सुरुवात झालेली आहे आजची माझी. आणि आज संक्रांत आहे गाईस. पतंग उडवायची या सगळ्यांना. आणि तुम्ही पण आज छान छान संक्रांत सेलिब्रेट करा. तुम्हाला सगळ्यांना तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. आणि जे आपल्याशी वाईट आहे त्यांच्याशी पण गोड गोड बोला. काय करणार आहे चिमताईला, काय करणार आहे छोट्या छोट्या चिमणीला. ही जाम त्रास देते मला आणि इनेच उठवलंय मला झोपेतून. दीदी 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 करत वरती आली गाईज. नाटक बघा गाईज, नाटक बघा 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 बघा. आणि मानस आहे, मानस आंघोळ विंघोळ करून रेडी मस्त पतंग उडवायला. मस्ती चालते ती गाईज. अशी सकाळ चालू झालेली आहे माझी. धर मम्मा प्यायचं नको रे, मम्मा प्यायचंय नको ना. जाम मस्ती चालू आहे तिची. जाम मस्ती चालू आहे. काय बोलते ती तिचं तिलाच माहिती आहे. दादा काय दादा काय. सगळ्यांना हाय कर, हाय कर पटकन. थांब, हाय कर. अरे दादा करतो आहे, दादा हाय कर. तू हाय कर, हाय कर सगळ्यांना. गुड मॉर्निंग, गुड नाईट गाईज, गुड नाईट. आमची गुड मॉर्निंग अशीच असते. हॅपी संक्रांत, हॅपी संक्रांत बोल. हॅपी संक्रांत. अशी माझी सकाळ चालू झाली. बघू आता आजचा दिवस कसा जातो. येस, कसा जातो आजचा दिवस. आता सकाळ तर चांगलीच झाली आहे. चिवताईने माझी सकाळ चांगली केली आहे, पण बघू आता पुढे कसा जातो. मला पतंग नाही उडवता येत गाईस, पण मी मानसला घेऊन जाईल. आणि जे पण पतंग उडवता येते सगळे सेफली पतंग उडवा प्लीज. माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला. आणि चिवताईचा डान्स दाखवते तुम्हाला. असं सकाळी बघितलं एनर्जी बघा सकाळी सकाळी तिची गाईज. बघितलं एनर्जी बघा तिची गाईज. फुल हॅपी आहे ती. गेली गेली माणूसला त्रास द्यायला. काय शोधती बाबू तू. काय पाहिजे तुला. कशाला ते बाबू इकडे ये. बाबू काय पाहिजे तुला. पावडर घेऊन गेली गाईस. अरे बा वाव मेकअप करते तू. चला गाईस लागू आपल्या आपल्या कामांना. करू ब्लॉग करते कंटिन्यू पुढे. तोडायचं नाही. डोंट टच बाबू. सो अशी दिवसाची सुरुवात झालेली माझी. आणि बघू आता पुढे की आज धमाल मस्ती किती होते. व्हिडिओ कंटिन्यू करा गाईस. पूर्ण व्हिडिओ बघा. आज कदाचित आज खूप काही इंटरेस्टिंग असू शकते व्हिडिओमध्ये. सो पूर्ण व्हिडिओ बघा. आणि सगळ्यांनी छान छान राहा, छान छान बोला, गोड गोड बोला सगळ्यांशी. आणि केस विंचरतील असं माझे. आणि आज जितके पण महाराष्ट्रीयन लोक आहेत कदाचित त्यांच्या सगळ्यांच्या घरी पुरणपोळी बनणार, आमच्याही घरी बनणार आहे. सो पुरणपोळी खा आणि गोड गोड बोला. तिळगुळ पण खा, तिळीचे लाडू पण खा, तिळीची चिक्की पण खा, गोड गोड बोला. आणि जितके पण लोक आहे जे वाईट प्रवृत्तीचे तर त्यांच्यासाठी पण हा मेसेज आहे. तर ते पण गोड गोड बोला. तुमच्या वाईट कामांमुळे खूप लोकांना प्रॉब्लेम होतात. सो ते प्रॉब्लेम होऊन देऊ नका. गोड राहिल्याने काही प्रॉब्लेम होत नाही. सगळ्यांशी चांगलं राहिल्याने काही प्रॉब्लेम होत नाही. उलट प्रगतीच होते. चांगला विचार केला तर आपली प्रगती होईल. सो माझा हाच एक मेसेज आहे की सगळ्यांबद्दल सगळ्यांनी चांगला विचार करा, म्हणजे देव आपल्यासोबत चांगलं करतो. बाय बाय, भेटू पुढे व्हिडिओमध्ये. काय बोलायचं हिला गाईज. हिची मस्ती काही थांबतच नाहीये. जाम एनर्जी घेऊन आली आहे आज ती. आज फुल एनर्जी मोड मध्ये आहे ती. तुटेल बाबू ते.
बाबू माझ्या बाबू बाबू माझ्या बाबू तिळगुळ घ्या गोड गोड बोला तिळगुळ घ्या गोड गोड बोला खा तिळगुळ तिळगुळ खा छान आहे दादा तिळगुळ द्या दादा तिळगुळ घे तिळगुळ घे गोड गोड बोला घ्या तिळगुळ तिळगुळ घ्या बरंच नाटके बघा गाईज तिला पण कळतं ऍक्टिंग चालू आहे बघा दादाला द्यायचा अंधारा तिळगुळ घ्या तिळगुळ घ्या दादा तिळगुळ घे गोड गोड धर तुला परत घे तिळगुळ हे घे तिळगुळ घे दादाला दे खाती पण ऍक्टर आहे की नाही गाईज ऍक्टर आहे बघा आमच्याकडे सो सकाळचा गोंधळ तुम्ही बघितलाच सो माझी फायनली आंघोळ झालेली आहे 10:30 वाजले आणि आता मी माझ्या पुढच्या कामांना लागते आंघोळ झाली आता पटापट रेडी होते थोडं बाहेर जायचं आहे बाहेरची कामं आहे आणि कामं झाल्यानंतर मग मी जाणार आहे पतंग उडवायला मला पतंग उडवता येत नाही पण मी मानसला घेऊन जाणार आहे सो तिकडे व्लॉग आता मी कंटिन्यू करेल आणि झाडांना आज पाणी नाही घातलं आहे म्हणजे मी उठल्यावरती छोटी आलेली होती चिवताई म्हणून तिच्यामुळे झाडांना पाणी नाही घालता आलं कारण ती खूप मस्ती करत होती सो मी तिला खाली सोडवायला गेली आणि तशी आंघोळ वगैरे करून मी वरती आले सो मी आता झाडांना पाणी आत्ता घालते सो मी पटापट आता पाणी घालून घेते झाडांना आणि मग ती नाश्ता वगैरे करते नाश्ता करतानाचा जर ब्लॉग बनवता आला तर बनवते नाहीतर डायरेक्ट आता मी बाहेर गेल्यावरच ब्लॉग स्टार्ट करेल सो कंटिन्यू करा गाईज ब्लॉग आणि अजून एक गोष्ट दाखवायची होती तुम्हाला सो हे एक झाड आहे जे मी इथे ठेवलेलं आहे ॲक्च्युली हे बाहेर होतं मला माहितीच नव्हतं की हे इंडोर प्लांट आहे सो मग मी आता ते मध्ये घेतलेलं छान दिसतंय ना आणि हा स्नेक प्लांट आहे हा एक स्नेक प्लांट आहे म्हणजे मी यांना वेगवेगळे केले हे एकाच ह्याच्यात होते सो मी यांना वेगवेगळे केले म्हणजे मी एकापासून 4 प्लांट तयार केले आणि ते समोर माझं छोटंसं गार्डन अजून चालू आहे गार्डनचं काम चालू आहे गाईज म्हणजे माती आणलेली आहे अजून झाडं लावायची आहे म्हणजे वेगवेगळी करायची जे वाढली आहे मोठी झाली त्यांना वेगवेगळी करायची मला सो आता ते तर उद्याच करेल आज नाही जमणार आज भरपूर काम आहे पण ते मी उद्या मी करून टाकेल सो कंटिन्यू करा गाईज ब्लॉग पुढे कदाचित आज धमाल मस्ती येऊ शकते ब्लॉगमध्ये पतंग उडवतानाची भेटू पुढे सो मी रेडी झाली आहे गाईज आणि हा याचा लुक माझा टी शर्ट आणि डेनिम हे मी काल घेतलं होतं मॉलमधनं नवीन सो बघू शकताय तुम्ही छान दिसते ना क्यूट दिसते ना आणि हा चष्मा सूट करतोय गाईज मला सगळे बोलतात आहे सो छान दिसतोय मला असे बोलतात ते सगळे सो मी कंटिन्यू करते सो भेटू आपण पुढे आईसाठी हा लाईट कलर छान आहे सो गुड इव्हिनिंग गाईज डायरेक्ट संध्याकाळी व्लॉग स्टार्ट केलेला आहे आणि जसं मी तुम्हाला बोलली होती की मी तुम्हाला पतंगीची धमाल मस्ती दाखवणार होती पण बाहेरची कामं असल्यामुळे मला ते काहीच दाखवता आलं नाही पण मानसनी पतंग उडवलेले आहे भरपूर आणि मानसच्या पतंग बघा गाईज म्हणजे त्याच्या बाबांनी त्याला घेऊन दिलं आहे सो एवढ्या पतंगी होत्या त्याच्याकडे आणि काही उडवलेल्या आणि काही फाडलेल्या पण आहेत आणि बघू शकताय तुम्ही मला सो अशा फाडलेल्या पण आहे आणि मानसची संक्रांत कशी गेली मानस मस्त मानसनी फुल मज्जा केलेली दिसते आणि मी कामानिमित्त बाहेर असल्यामुळे मला काही संक्रांती स्पेशलचा ब्लॉग असा काही त्याच्या मित्राने त्याची पतंग फाडून टाकली असं सांगतोय बाहेर कामं असल्यामुळे मला काही संक्रांती स्पेशल काही दाखवायला मिळालं नाही तुम्हाला
पण ठीक आहे, संक्रांत खूप चांगली गेली आमची. आणि बाहेरच होते मी, पण मग खूप छान गेली. गोड गोड बातम्या आल्या आणि गोड गोड खायला मिळालं आणि खूप चहा पिली मी आज. म्हणजे 5-6 तर माझे चहाच पिऊन झाले. सो आता काही गोड खाण्याची इच्छा पण नाही आहे. आणि अजून एक गोष्ट सांगते, मी जिथं गेली होती ना गाईज, तिथून ना मी या मनी प्लांटच्या कटिंग चोरून आणले आज पुन्हा. बघू शकताय तुम्ही. आणि खूप भारी आहे, म्हणजे खूप क्वालिटी आहे, क्वालिटी मनी प्लांट आहे खूप. सो हे बघू शकताय तुम्ही. तर ह्या कटिंग मी चोरून आणलेल्या आहे 3. आणि आता मला ह्या उद्या लावायच्या आहे. सो आजचा व्लॉग इथेच थांबवते मी. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. सो कीप वॉचिंग, कीप सपोर्टिंग. आणि तुम्हाला माझे व्लॉग्स आवडत असतील तर मला लाईक करा, कमेंट करा. आणि माझं चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा, कारण मी अजूनही छान छान ब्लॉग्स बनवणार आहे गाईज. आणि मी कंटिन्यू करणार आहे. सो मी स्किप नाही करणार आहे व्लॉगिंग. सो भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय, टेक केअर, लव यू ऑल.